मैत्रिणींनो, नंदिनी स्नेहमधूनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला आज झटपट होणारे रताळ्याचे गुलाबजाम दाखवणार आहे. त्याला लागणारं साहित्य बघा. वाटी पाणी घेतले, त्यात एक वाटी साखर टाकते. आपण एक तारी पाक करून घेणार आहे. आता हे झालेले हे बघा, मी 2 रताळे शिजवून घेतले. एकदम अशी जास्त शिजवले नाहीये, थोडीशी कमी शिजवले. आता खिसून घेते ना, एकदम छान असे खिसून घ्यायचे. एकही त्याची गुठळी वगैरे पडू द्यायची नाही. खिसून घेतले एकदम छान असं. एखादी राहिलं असेल तर ते हाताने असं मॅश करून घेऊया. लागेल तसं आपण दूध पावडर घालून मळून घेऊया. पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये. थोडासा खाण्याचा सोडा टाकते मी. तो पण एकदम छान असा मिक्स करून घेऊया. हे बघा, थोडंसं तूप घ्यायचं आणि असं आता छान असं मिक्स करून घ्यायचं. हाताला चिटकणार नाही आहे. मला 2 रताळ्यासाठी 1 वाटी दूध पावडर लागले. आपण आता छान छान याचे गोळे करून घेऊया. असे गोल घेऊन असे बघा, तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. बनवलेले गुलाबजाम काढून घेऊया आणि पाकामध्ये 2 तास मुरण्यासाठी ठेवून घेऊया. गरम पाकामध्ये गरम गरम गुलाबजाम सोडून द्यायचे आणि 2 तास त्याच्यात मुरत ठेवण्यासाठी बघा. 2 तास झालेत, एकदम छान असे टम्म फुगलेत बघा. मी 2-3 वेळा अगोदर केलेत. तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.